नमस्कार, मी अनिकेत पेंढारी आणि आज आपण आलो आहे सिद्धिविनायक डेअरी सोमठाण देश येथे. सोमठाण देश येथे सिद्धिविनायक डेअरी एक अमूलचं संकलन केंद्र असून आपल्यासोबत आकाश कोकाटे सर आहेत. ते इथे या प्लॅनचे मॅनेजर आहेत. तर सर आपले काय काय प्रोसेस होतं आपण 10-12 प्रश्न विचारून आपण आपली माहिती जाणून घेणार आहोत. सर पहिला प्रश्न आहे की आपल्याकडे किती कलेक्शन होतं आणि आपल्या प्लॅनचा मोठं काय आहे? आपलं 70,000 कलेक्शन पर डे. म्हणजे गाईचं दूध येतं, म्हशीचं दूध नाही, गाईचं संकलन केलं. सर शेतकरी दुधामध्ये जे मिसळ करतात तर ते कशा प्रकारे मिसळ करतात, म्हणजे मीठ वगैरे काय काय टाकू शकतात? मीठ, साखर, पुन्हा युरिया. आणि सर आपले जे संकलन केंद्र आहे तिथे कोणकोणत्या टेस्ट होतात की त्या जे मिसळ केलेले ते पकडण्यासाठी आपण पूर्ण टेस्टिंग लावतो. अडल्ट्रेशन टेस्टिंग म्हणते. यात आलं शुगर आलं, सॉल्ट आलं, न्यूट्रलायझर आलं, युरिया टेस्टिंग आली, अडल्ट्रेशन रॅपिड टेस्टिंग भरपूर आहे. सर आपल्याकडे जी एमबीआयटी टेस्ट होते ती नेमकी कशासाठी यूज होते आणि त्याच्यामध्ये काही ऑटोमेशन आहे का तसंच आपल्या प्लांटमध्ये? एमबीआयटी मशीनसाठी आहे का? आपण एमबीआयटी का वापरतो? त्या बॅक्टेरिया काउंट राहते, दूध खराब व्हायची क्षमता जास्त राहते. टाइम टू टाइम संकलन केलं पाहिजे आणि दूध वेळेत घातलं पाहिजे. सर आपलं जे एमबीआयटी मधनं रेकॉर्ड येतं समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह किती सॅम्पल आला काय तो आपण डिजिटली सेव्ह होतो का ऑटोमॅटिक? नाही, डायरेक्ट आपण लिहून म्हणजे मॅन्युअली बाकीचं 5-10 मिनिटांनी चेक करावं लागतं. आणि सर समजा टेस्ट पॉझिटिव्ह आली, समजा ती टेस्ट एमबीआयटी टेस्ट याच्यामध्ये काही बॅक्टेरिया डिटेक्ट झालेला तर जिथून आपल्याला मिल्क याच्यामधनं आलेल्या सेंटरवर त्यांना इमिडिएटली समजतात की आमची ही नंबरची कॅन आमची खराब झालेली. इमिडिएटली आपल्याकडे असं काही सिस्टम आहे का? नाही, रॅपिड टेस्ट नाही. नाहीये. टाइमच लागतो. आणि सर जे बॅच सॅम्पल आपले आहेत समजा 50 सॅम्पल आपण घेऊ शकतो तर ते कसं प्रोसेस होतं आपल्याकडे? आपण चेक करतो 5-10 मिनिटात कलर गेला का, आहे का, नाव लिहिलेलं असतं प्रत्येक टेस्ट. आणि सर तुम्हाला काय वाटतं ह्या एमबीआयटी टेस्ट साठी आपल्या प्लांट मध्ये काय चॅलेंज आहे तुमच्यासाठी, म्हणजे काही आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो असं वाटतं का? हा, वाटतं. टाइम वाचेल, सगळं जागेवर बसल्यावर. अच्छा. आणि सर तुम्हाला असं वाटतं की एमबीआयटी पेक्षा पण असं दुसरी काही टेस्ट तुम्हाला माहिती आहे की ज्यांना सेम रिझल्ट भेटत पण तो स्पीड अप होईल प्रोसेस? सर जी एमबीआयटी टेस्ट आहे आपली तशी त्याच प्रकारची दुसरी टेस्ट आहे की जी सेम ॲक्युरेसी देईल आणि कमी वेळ लागेल? नाही, त्याची कोणतीच टेस्ट नाही. आणि सर मला एक प्रश्न आहे शेवटचा की समजा आपल्या एमबीआयटी टेस्ट होते त्याच्यातनं काही सॅम्पल रिजेक्ट होता तर सर ते किती लिटर रिजेक्ट होतं सर? 20-25 लिटर सर तुम्ही सांगू शकता किती? आपण जास्त संकलन केंद्रात हे आलं संध्याकाळी समजा एमबीआयटी कमी लागली कॅन रिजेक्ट करतो. सर तरी किती लिटर मिल्क रिजेक्ट होतं सर? तर 100 लिटर 2-3 कॅन रिजेक्ट होते एका संकलन म्हणजे दिवसाला आपण 200 लिटर धरू शकतो. हा, आणि आपण ते दूध हे नाही केलं, डायरेक्ट रिटर्न करून टाकतो. त्याला रेट कमी नाही, काहीच नाही, डायरेक्ट रिजेक्ट. आणि सर मग याच्यामधनं जो लॉस होतो तो संकलन केंद्र त्याचा लॉस होतोय, शेतकऱ्यांचं काहीच लॉस नाही. त्यांनी दूध टाकलं काट्यामध्ये, पेमेंट संपलं. तेच दूध आम्ही टाकलं, टँकरला प्रॉब्लेम आला, नुकसान आमचं, टँकरवाला दूध टाकून गेला. धन्यवाद. खूप छान माहिती दिली. तर अशा प्रकारे आपले जे आकाश कोकाटे सर आहेत जे की हेड केमिस्ट आहेत सिद्धिविनायक डेअरी सोमठाण देश येथे, त्यांनी खूप छान प्रकारे माहिती दिली आणि चांगलं गायडन्स केलं. तर सरांच्या म्हणण्यानुसार आपण जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपलं ते उपयोगी ठरेल शेतकऱ्यांना पण आणि जे कलेक्शन ब्रांचेस आहेत त्यांना पण.